स्टार्टिंग ही लगाना पड़ता ना। हाँ आते कि नहीं आते? सर्वसामान्यांना गॅस वेळेवर, सामान्यांना गॅस वेळेवर कसं नाही। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। सर्वसामान्यांना कृत्रिम गॅस टंचाई करणाऱ्या सरकारचा, कृत्रिम गॅस टंचाई करणाऱ्या प्रशासनाचा, सर्वसामान्यांना गॅस वेळेवर, सर्वसामान्यांना गॅस वेळेवर बुलंद आवाज पुन्हा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांचा जय भवानी। कृत्रिम गॅस टंचाई करणाऱ्या प्रशासनाचा, कृत्रिम गॅस टंचाई करणाऱ्या सरकारचा, सर्वसामान्यांना गॅस वेळेवर, सर्वसामान्यांना गॅस वेळेवर थोडा बाजार करणाऱ्या प्रशासनाचा चालू आहे आणि नंबर लावूनही लोकांना गॅस मिळून लागला। जर इमर्जन्सी एखाद्याला जर गॅस लागला तर आपण नंबर लावल्याच्या नंतर रिक्वेस्ट केल्याच्या नंतर गॅस आला पाहिजे, अवेलेबल झाला पाहिजे। आता सर्वसामान्य जिथं लाडकी बहीण म्हणलं तर तिथे लाडकी बहिणीला चुलीवर स्वयंपाक करावा लागतो, पैसे एक्स्ट्रा देऊनही सिलेंडर मिळत नाही। आणि तिथं विषय असा आहे एकीकडं आता मी प्रेस कॉन्फरन्स बघितली केंद्र सरकारची, गव्हर्नमेंटची, की 60 दिवस पुरेल एवढा साठा आहे। कलेक्टरने स्टेटमेंट दिलं पण हे गॅसची टंचाई नाही, आधी कस्टमर बुकिंग करायचा, त्याला OTP मिळायचा, त्याच्या घरी गॅस सिलेंडर पोहोचायचा। आता एक तर तुमचा फोन इथे लावून बघा, 100% लागत नाही, 100% लागत नाही किंवा घेतला जात नाही, बरोबर? घेतला जात नाही कारण गर्दी असते त्यामुळे, बरोबर आहे। शेवटी मग आम्ही घेणार नाही कोणाचं डिक्लेअर करा, नाही तसं नाही, जेव्हा जमतं तेव्हा घेतून जातं। असं कसं जमतं? 24 तुम्ही 4 माणसं ठेवा त्याच्यासाठी। जर अशी टंचाई तर तुम्ही त्याचं प्रोजेक्ट केलं पाहिजे, घेतलाच पाहिजे। तुम्ही काय सांगता, हे तुम्ही कस्टमर सर्व्हिस सेंटर आहे, बरोबर, त्यामुळे सर्व्हिसच मिळत नाही, मग कस्टमर सर्व्हिस सेंटर राहणार। हे सर्व्हिस सेंटर आहे काय तुमचं, बरोबर नाही? बरोबर सेंटर, बरोबर। मग सर्व्हिस सेंटरचा तुम्ही फोन घेतले पाहिजे। OTP आल्यानंतरही वेळ लागतो, आधी तुम्ही घरपोच देत होता, आता OTP मिळाल्यानंतर पण त्याला वेळ लागतो, तुम्हाला इथं यावं लागतं। एक ही झाली एक तुमची लिगल प्रोसेस। इनलिगल प्रोसेसमध्ये समजा मी एखादा माणूस पकडला तुमच्या ह्याच्यातला, आत्ता एक गाडी पकडली आमच्या शिवसैनिकांनी, मी चाललो आता तिथे, तर तो 1600ला, 1700ला, 1800ला, 1200, 2000ला, 3000 पर्यंत सिलेंडर मिळतो। मी व्यक्तिगत तुमच्या एजन्सीवर, तुमच्यावर असं माझा आरोप नाही आहे, ओव्हरऑल सिस्टीमवर माझा आरोप आहे। त्यामुळे असं समजायची गरज नाही की मी मंगेशला बोलतोय किंवा तुमच्या मंगेशला, असं करण्याचं आहे मला म्हणणं। ओव्हरऑल सिस्टीममध्ये असं आहे, मी तुमच्याच इथं तुमच्याच एखाद्या माणसाकडून आता माझा नंबर नाही लागणार, मला गॅस ते भेटतो, पण मी 1800, 2000मध्ये इथून घेऊन जाऊ शकतो। त्यात तुम्ही सहभागी असाल नसाल याच्यात मला बोलणारे सहभागी तुम्ही असणार नाही, कारण रेकॉर्डवर पण तुमची इथली सिस्टीम ती काम करते। आणि म्हणून या सगळ्या महिला असतील, सगळे असतील, एक तर गॅस टंचाई ही पहिला मुद्दा आणि गॅसचा काळा बाजार हा दुसरा मुद्दा। आणि मग टेक्निकल गोष्टी कोण उचलल्या जात नाही, OTP आल्यानंतर वेळ लागतो, घरपोच सेवा होती आपल्या याच्यामध्ये, जे आपण पैसे घेतो त्यात घरपोच सेवेचे पण असतात, बरोबर आहे? म्हणजे तुम्ही जे देता, जे काय असेल, आता किंमत मला नाही माहिती, 1000 आहे का 1100, 922 रुपये, याच्यामध्ये घरपोच सेवेचं पण चार्जेस आहे। असं असताना तुम्ही एकदम OTP मिळाल्यानंतरही आम्हाला इथे यावं लागतं आणि तेही मिळत नाही, आणि तरी रेट तेच घेतले जातात। आम्हाला याच्यातला मुद्दा आहे। माझं असं म्हणणं आहे की तुम्ही एक तर ग्राहकांना नीट सर्व्हिस द्या। मी आणि ग्राहकांनाही सांगू, मला 1 लागतं तर मी एकच सिलेंडर नेलं पाहिजे, मी 2 नाही नेलं पाहिजे, मी 3, हे पण मलाही कळतं की कशामुळे टंचाई होतं, आम्हालाही कळतं याच्यामधलं की लोकांना उगाच लोक
हायपर झाले की बाबा उद्या मिळालं नाही तर मग 2 भरून द्यावा, 3 भरून द्यावा, याला काही अर्थ नसतो. लोकांनी 1 लाख तर लोकांनी एकच नेलं पाहिजे हे मला कळतं. पण त्याच्यासाठी तुम्ही जरा लोकांना मी आता कलेक्टरांनाही भेटणार आहे, तुम्ही तसं एक छोटंसं भेटून लोकांना थोडंसं तुम्ही सांगितलं पाहिजे, कन्व्हिन्स केलं पाहिजे की बाबा असं असं करा, काय काय त्यांच्यासाठी तुम्हाला येत नाही तर येईल, तुमचं संपदा जर आम्हाला फोन करा, आम्ही दुसरं फोन करू. या कारणामुळे होते मला कळतं, पण तुमच्याकडून अशा पद्धतीने होतात. आणि म्हणून आम्ही या शहरातल्या सगळ्या 23 एजन्सी 23 एजन्सीवर आज फक्त निवेदन देतो, फक्त निवेदन देतो. आम्ही आंदोलनचं स्वरूपच आहे, ठीक आहे, आम्ही निदर्शने केले असतील पण फक्त शांततेत निवेदन आम्ही इथं सगळ्या एजन्सीला देतो. समजा एजन्सी फोन उचलत नाही वगैरे वगैरे हा स्वतंत्र मुद्दा, पण ग्राहकाचा OTP आल्यानंतरही त्याला 10-20 दिवस सिलेंडर मिळत नाही. ठीक आहे, यांनी टेक्निकल वेगळा मुद्दा सांगितला, पण आमच्याकडे टेक्निकल मुद्दा असा की आमच्याकडे असे 10 माणसं आहे की जे मला इथं सिलेंडर मिळत नाही, पण मला मार्केटमध्ये 1600, 1800, 2000 रुपयाला मला सिलेंडर मिळतं. आता हे सिलेंडर एजन्सीशिवाय कुठे जातं का बाहेर? ते नाही जात. आता हे म्हणतात आमच्याकडून होत नाही, तर आमचं म्हणणं की असं जर झालं तर आम्ही त्याला फटकवायचं काय? तुम्ही पोलीस म्हणून उत्तर द्या. ते मग सापडलं तर तुम्ही कोणावर गुन्हा दाखल करणार हे आम्हाला सांगा, मी तुम्हाला देतो माणसं. आम्ही स्वतःहून गुन्हे दाखल करू. आमच्या व्यक्तीने जर असं केलं आणि आमचं जर कोणी निदर्शन आणलं तर आम्ही स्वतः गुन्हे दाखल करू. सापडलं तर 100% आम्ही तर शोधतो, नाही कारण अशा वेळेला जर कारवाई होत असेल आमचं एवढंच म्हणणं आहे. रिव्हर्स ट्रॅकिंग करून आपण कुठून आलं त्याचं शोध किती एक क्षणात लागतं. आमचं काय म्हणणं आहे, मला बाकी माहित नाही, पण मला जर माझं 925चं जर मला 1800ला मिळत असेल तर तुम्ही त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. मी ग्राहकांना आव्हान करू, आम्ही आता हे असं कोणी होत असेल तर आपण त्याच्यावर कायदेशीर कारवाई करू. पोलीस म्हणून कारवाई करा असं माझे निवेदन द्या. या इकडनं होत आहे देशपांडे पुढे इकडे थँक्यू दादा. या या नाही मिळालं. 13 तारखेची बुकिंग झाली आहे आज सर. किती तारखेला केली तुम्ही बुकिंग? आम्ही 16 तारखेला केली. मग काय सांगितलं यांनी? त्यांनी सांगितलं अजून 13 तारखेची बुकिंग चालू होती. अजून उशीर लागेल मग. 3-4 दिवस लागेल. काळाबाजारी करणाऱ्या सरकारचा, काळाबाजारी करणाऱ्या प्रशासनाचा, सर्वसामान्यांना लवकरात लवकर घ्या, लवकरात लवकर घ्या, नोंदणी झाल्याबरोबर घ्या, नोंदणी झाल्याबरोबर घ्या. नगरात शिवसेनेच्या वतीनं आज सर्व एजन्सीजवर शिवसेनेनं आंदोलन केलेले 23 ठिकाणी एकाच वेळेस. या माध्यमातून 2च विषय आहे. गॅसची जी टंचाई आहे, घरगुती गॅसची, OTP आल्यानंतरही 10-20 दिवस सिलेंडर मिळत नाही आणि हेच सिलेंडर काळ्या बाजारामध्ये 1600 रुपयाला, 1800 रुपयाला, 2000 रुपयाला, काही ठिकाणी 3-3000 रुपये पण मिळतो. या 2 विषय आमचे महत्त्वाचे आहे. घरपोच गॅस मिळालं पाहिजे, घरगुती गॅस मिळाला पाहिजे. काळ्या बाजारात गॅस विक्री चालू आहे, याच्यावर रोख असली पाहिजे. आणि या हेतून आम्ही सगळ्या एजन्सीच्या समोर आज आंदोलन केलं आहे, कलेक्टरांनाही भेटतोय. मला असं वाटतं जर हे थांबलं नाही, आता आमच्या शिवसैनिकांनी एक गाडी काळ्या बाजारात विकणारी एक गाडी पकडलेली आहे. मला वाटतं हे अशा पद्धतीनं जनतेचा म्हणजे टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार चालू आहे. याच्यावर प्रशासनाने जरब ठेवावी अशी आमची विनंती आहे. सर, अचानकपणे गर्दीची आपली गॅसची जी रसोई गॅस आहे त्याची मागणी वाढलेली आहे, काय म्हणलं? अचानक वाढलेली नाही. जसं इराण आणि अमेरिका युद्ध चालू झालं तेव्हापासून लोकांनी पॅनिकमध्ये जास्त बुकिंग केलेली आहे. ही अचानक वाढलेली नाही, हे 2 मार्चपासून वाढलेली आहे. एकीकडे DSO आणि कलेक्टरचं म्हणणं असं आहे की भरपूर साठा आहे आणि मग लोक म्हणजे तेवढं म्हणजे गर्दी आपण प्रत्येक ठिकाणी बघतो. खूप मोठ्या तुमच्याकडे खूप मोठ्या या गर्दीचं कारण असं आहे की लोकांनी पॅनिक बुकिंग केलं आहे भीतीमुळे की आमचं सिलेंडर उशिरा मिळेल या भीतीने जास्त लोकांनी बुकिंग करून ठेवलेलं आहे. दरवर्षी मार्चमध्ये
जर आपण पाहिलं दरवर्षी तर 1000च वेटिंग असते बुकिंग. आज 9000 झालेली आहे, कारण की लोकांनी पॅनिक बुकिंग करून ठेवलं आहे. अनेक लोकांकडे घरी रिकामे सिलेंडर नाही, त्यांनी पण बुकिंग करून ठेवलं आहे. त्याच्यामुळे वेटिंगचा आकडा वाढलेला आहे. म्हणून सगळीकडे गर्दी होती. आणि ज्या लोकांना घरपोच सिलेंडर येण्याची वाट बघायची नाही, ते सिलेंडर घेऊन दारामध्ये हजर होतात. आणि इथे सिलेंडर इथे देता येत नाही, आम्हाला घरपोचच द्यावं लागतं वेटिंग लिस्टनुसार. त्याच्यामुळे गर्दी दिसते. आणि त्याच्यामध्ये अनेक लोकांचे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह काम आहेत. आता बऱ्याच लोकांचं EKYC पेंडिंग आहे, ते EKYC करतात. काही जणांचा ॲड्रेस चेंज आहे, काही लोकांचा मोबाईल नंबर चेंज आहे. आता बुकिंग करण्याचे अधिकार फक्त कस्टमरकडे आहेत, गॅस एजन्सी बुकिंग करू शकत नाही. मग आता काही लोकांची ज्यांचे मोबाईल नंबर अपडेट नाही त्यांचं बुकिंग कसं होणार? मग आता ते येऊन मोबाईल नंबर चेंज करतात. या सगळ्या कामांमुळे इथं गर्दी वाढली. आपण एका ठिकाणी असं म्हणताना आपण जर आज पूर्ण मीडिया, आपण प्रिंट मीडिया असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल किंवा यूट्यूब असेल, आपण जर बघितलं तर प्रत्येक ठिकाणी मोठमोठी गर्दी दिसते. गर्दी असणारच आहे, कारण की लोकांनी पॅनिकमध्ये बुकिंग केलेलं आहे. लोकांनी जर पॅनिक केलं नाही आणि लोक जर घरी जर प्रतीक्षा केली तर सगळ्यांच्या घरी होम डिलिव्हरी होणार आहे. साठ्याचा प्रॉब्लेम नाही, साठा आम्हाला कंपनीकडनं मिळतोय. पण फक्त लोकांचा पेशन्स संपते म्हणून लोक इथे येत आहेत. किंवा मोबाईल नंबर चेंज करणे, ॲड्रेस चेंज करणे, EKYC करणे, या कामांसाठी गर्दी होती. बुकिंग किती पेंडिंग आहे तुमचं? 9273 पेंडिंग आहे. पेंडिंग बुकिंग. हे कधीपर्यंत संपेल मग या? ही बुकिंग संपेल येत्या 9 दिवसांमध्ये. पण येत्या 9 दिवसांमध्ये पुन्हा ॲडिशनल बुकिंग पण होईल. त्याच्यामुळे स्टॉक येत आहे का तुमच्या? स्टॉक येतं, रेग्युलरली स्टॉक येतो. दररोज किती येतं? दररोज मला 800 सिलेंडर मिळतात. प्रत्येक महिन्याला एवढेच असते का बुकिंग? 900? नाही, हे युद्धामुळे फुगलेली आहे. तशी 1000च असते.